हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज आहे ती म्हणजे आपली आषाढी एकादशी आणि आय होप की तुमच्या सर्वांची सुद्धा खूप छान अशी मस्त आषाढी एकादशीची पूजा सकाळी करून झाली असेल. तर आता माझी सुरुवात तर ही छान मस्त देवपूजेने झाली होती. तर मी छान मस्त उंबरठ्याची पहिली पूजा केली आणि उंबरठ्याच्या पूजेच्या नंतर मी देव सगळे स्वच्छ केले. तसे मी गुरुवारीसुद्धा देव पूर्ण डीप क्लीन केले होते. मंदिरसुद्धा अख्खं डीप क्लीन केलं होतं. पण तरी पण छान मस्त स्वच्छ केलं. तर एका दादांनी मला विचारलं होतं की तुझी जी खंडोबाची मूर्ती आहे तर ती कुठून घेतली? तर ती खंडोबाची मूर्ती मुंबईतून घेतलेली नाही आहे, ती जेजुरीवरनंच घेतलेली आहे आणि ती पंचधातूचीच आहे. पण तिचा जो कोरीवपणा आहे तो खूप मस्त आहे. म्हणजे एक छोट्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. जसं मूळ मूर्तीत असतं अगदी त्याप्रमाणे आणि ती जेजुरीवरनं आणली आहे. मुंबईमध्ये नाही आहे आणि ती कुठे ऑनलाईन असेल तर जर मला भेटलं तर त्याची मी लिंक तुम्हाला नक्की देईन. त्याच्यानंतर मग हे माझं श्रीयंत्र आहे. तर माझं श्रीयंत्र आहे ते पण असं छोटंसंच आहे, जास्त मोठं नाही आहे. पितळाचं आहे, पितळ पंचधातूचंच आहे आणि पूर्णपणे भरीव आहे. पंचधातूमध्ये थोडंसं वेगळं अजूनसुद्धा भेटतं, जे आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये अवेलेबल असतं. त्याच्यानंतर मग ही अशी माझी भरीव आणि सुंदर पंचधातूचीच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर संपूर्ण देव असे छान मस्त उजळवले, स्वच्छ केले की खूप खूप छान वाटतं आणि त्याच्यानंतर मग देव असे स्वच्छ पुसून घेतले. देव स्वच्छ झाले, देवांची मांडणी झाली, देवांचं छान मस्त देवांना हळदी, कुंकू, अक्षता आणि सगळ्या गोष्टी अर्पण करून, फुलं अर्पण करून मग देवांची दररोजची जी माझी नित्यपूजा आहे ती झालेली आहे. ही पूजा झाल्याच्या नंतर मग माझी दुसरी पूजा ती म्हणजे आज आषाढी एकादशीची पूजा ती म्हणजे विठोबाची. तर छान मस्त आता विठोबाला पहिला अभिषेक मी करून घेतो आहे. तर विठ्ठलाची जी माझी मूर्ती आहे ती पंचधातूची आणि रुक्मिणीसोबत आहे आणि एकत्र मूर्ती आहे. त्याच्या मागे अशी मोठी प्रभावळ आहे. पण ही मूर्ती 3 इंचाच्या खालतीच आहे. म्हणजे जी रुक्मिणी माता आहे ती पूर्णपणे 3 इंचाची आहे आणि जो विठोबा आहे तो 3.2च्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षाही थोडा असेल. थोडासा विठोबा मोठा आहे पण ओके तेवढं चालतं आणि प्रभावळ वगैरे पकडून ती बरोबर म्हणजे बऱ्यापैकी मोठी होते मूर्ती. पण प्रभावळ आपण त्या ह्याच्यात पकडायची नाही. प्रभावळ हा फक्त डेकोरेशनचा एक भाग आहे. तर जी मेन जी मूर्ती आहे म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी ते बरोबर 3-3 इंचामध्ये आहेत आणि अशीच मूर्ती घ्या. कारण बरेच जणांचे प्रश्न असतात, प्रभावळ पकडून आम्ही मूर्ती 3 इंचापेक्षा पण मोठी होते प्रभावळ पकडून. तर असं नसतं. तुमची प्रभावळ मोठी असेल आणि मूर्ती 3 इंचाची असेल तरी चालेल. जशी आता ही जी माझी मूर्ती आहे अगदी त्या प्रकारे. त्याच्यानंतर मग आता मी छान अभिषेक घालतो आहे. तो म्हणजे पहिला मी पाण्याचा अभिषेक केला. पाण्याचा अभिषेक झाल्याच्यानंतर मग आता मी पंचामृताचा अभिषेक करतो आहे. पंचामृतामध्ये मी काय काय घेतलं होतं तर हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन आणि इथे सुद्धा सांगतो. बऱ्याचदा डिस्क्रिप्शन कसा चेक करायचा, तर जे मी तुम्हाला हेड दिलेलं असतं, हेडलाईन दिलेली असते, सो ते आपलं डिस्क्रिप्शन असतो. त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये भेटतील. तर आपल्या पंचामृतामध्ये आपल्याला दूध, दही, तूप, मध असे आपल्याला सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात. 5 अमृत असतात ते आपल्याला घ्यायचे असतात. बरेच जण त्यामध्ये केळंसुद्धा मॅश करून घालतात. तसं केलात तरीसुद्धा चालेल. आणि म्हणजे ह्यामध्ये आपण काय काय घेतो, तूप घेतो, दही घेतो, दूध घेतो, मध घेतो आणि आणि साखर जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर एवढं सगळं आपण त्यात 5 अमृत घेतो आणि त्याच्याने पंचामृत बनवतो. त्याच्यानंतर मग आता विठ्ठल आणि रुक्माईला छान हे इतकं 2 म्हणजे इतके सुंदर होते ना ती पानं, मला आवडली म्हणून मी अभिषेक करताना त्यांच्या अर्पण केली त्यांना आणि मोठी होती सुंदर आणि छान छान मला फुलं बऱ्यापैकी मिळाली. तुम्ही सहस्त्र जरी फुलं अर्पण केलात तुमच्या विठोबाला घरी किंवा मंदिरामध्ये तरीसुद्धा चालेल. जर तुमच्या घरात मूर्ती नसेल तर बरेच जण म्हणजे आताच्या ह्याच्यात लोकं फोटो घेतात आणि मग त्याची पूजा करतात. तर काय काय जण 2 सुपाऱ्या ठेवून त्यांची पूजा करतात. तर तुम्हाला जसं जमतंय तशा प्रकारे तुम्ही पूजा करा. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळीसुद्धा पूजा करू शकता आणि संध्याकाळीसुद्धा पूजा करू शकता.
पूर्ण दिवस एकादशी ही असते आणि ही एकादशी सगळ्या एकादशींना मिळून जी एक एकादशी, जसं आपले जसं एक वर्गाचा मॉनिटर कसा असतो की पूर्णने हँडल करतो, अगदी त्याच प्रकारे सगळ्या एकादशी आणि ही एक एकादशी खूप महत्त्वाची असते. म्हणजे सगळ्या एकादशींमध्ये जे आपल्या प्रत्येकाला एकादशी येतात, तर त्या प्रत्येक एकादशीमध्ये जी शक्ती आहे त्याच्यापेक्षाही दुप्पट ते 10 पट आजच्या या देवशाहीनी आषाढी एकादशीमध्ये असते. म्हणून बरेच जण म्हणतात की आषाढी एकादशीला जो उपवास केला जातो तो पूर्ण ज्या काही आपल्या वर्षात आषाढी म्हणजे ज्या काही वर्षामध्ये आपल्या एकादशी येतात तर त्यांचा उपवासाचं आपल्याला फळ भेटतं, असं बरेच जण म्हणतात. पण काय काय उपवास जण दुसऱ्या दिवशी सोडतात, काय काय जण त्याच दिवशी सोडतात. पण ज्यांना जसं जमतं तसं तो त्याच्या विभागानुसार त्यांच्या जाती परंपरानुसार करत असतो. तर तुम्ही सुद्धा उपवास करण्यात इच्छुक असाल तर जर तुम्ही यंदा उपवास केला असाल तरी चालेल किंवा ह्याच्या पुढच्या एकादशीला उपवास केलात तरी चालेल. पण एक माझ्या माहितीनुसार एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगतो की जर तुम्हाला प्रत्येक एकादशीचा जर उपवास करायचा असेल तर तुम्हाला सुरुवात ही आषाढी एकादशीपासूनच करायची असते किंवा भागवत एकादशी, कार्तिक एकादशी आणि अजून आपली बऱ्याचशा निर्जला एकादशी, तर अशा ज्या मेन आपल्या एकादशी असतात तर ह्या एकादशीला सुरुवात तुम्ही करू शकता. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, भागवत एकादशी किंवा कामिका एकादशी, निर्जला एकादशी, आषाढी एकादशी असे जे आपले एकादशी असतात त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. पण जास्त पवित्र असं मानलं जाते की तुम्ही आषाढी एकादशीपासूनच सुरुवात करू शकता तुमच्या प्रत्येक महिन्याला ज्या आपल्या एकादशी येतात तर त्यावेळेला. त्याच्यानंतर आता मी छान मस्त आपले जे तुलसी पत्र आहेत ते मी अर्पण करतोय विठोबाला. आणि आत्ता अशा प्रकारे माझी छान मस्त एकादशीची पूजा झाली आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप साधी, सोपी आणि सिंपल जेवढी मला माहिती होती तेवढी मी आषाढी एकादशीबद्दल आणि बाकीच्या एकादशींबद्दल माहिती शेअर केली. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.